मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मीरा भाईंदरसाठी ज्या जागा कमी झालेल्या आहेत ते 30 ते SCBC आणि EWS या कॅटेगरीसाठी तिकडे समाविष्ट केलेले आहे. तर त्यानुसार आपण आधी जागा बघू मित्रांनो. ज्या आधी तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारण ओपनच्या आपण आधी जागा बघणार आहोत. त्यामध्ये 64 पुरुषांसाठी होत्या, 64 जागा महिलांसाठी, खेळाडूसाठी 11, प्रकल्पग्रस्तासाठी 11, भूकंपग्रस्तासाठी 4, माजी सैनिकसाठी 32, अंशकालीनसाठी 11, पोलीस पालीसाठी 6, होमगार्डसाठी मित्रांनो, होमगार्ड सगळ्यात लास्ट आहे. होमगार्डसाठी 11, पोलीस पाल्यासाठी 6 होत्या मित्रांनो. एकूण टोटल तुम्ही येथे जागा बघू शकता आणि त्यामध्ये काही बदल करण्यात आले. बदल करण्याला व्हिडिओमध्ये आपण समोर बघणार आहोत. आणि मेन म्हणजे मीरा भाईंदर जे विद्यार्थी कटऑफनुसार क्वालिफाय झालेले होते त्या विद्यार्थ्यांचे येथे लेखीसाठी हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला आपल्या पोलीस भरती पोर्टलवर लॉग इन करून किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये जो लिंक आलेली असेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमचे लेखीसाठी जे तुमचे हे हॉल तिकीट आहे डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो. आणि बरेच विद्यार्थी पेपरला 1 दिवस आधी जातील, तर 2 दिवस आधी जातील. तर मित्रांनो, व्यवस्थित जा, सावकाश जा. चला मित्रांनो, आता आपण समोर जागामध्ये किती बदल झालेले आहेत ते आपण बघू. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो शेवटपर्यंत. लाईक करा, सबस्क्राईब करा. जे 5 तारखेचं या परिपत्रकामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्वसाधारण त्या 64 जागा आहे. याच्यात 55 जागा झालेल्या, महिलांसाठी पण 64 होत्या, त्यासाठी 54 झालेल्या आहे. खेळाडूसाठी 10 होत्या, प्रकल्पासाठी 10 जागा होत्या, याच्यामध्ये 9 झालेल्या आहे. यानुसार तुम्हाला दोन्ही चार्ट बघून तुम्हाला याच्यामध्ये एक अंदाज कळेल मित्रांनो. याच्यामध्ये SCBCच्या किती जागा वाढलेल्या आणि किती कमी झालेल्या सविस्तर तुम्हाला समजलं असेल. आणि काही विद्यार्थ्यांचे काही डाऊट असेल तर तुम्ही दोन्हीचे स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला दोघे पहिल्या चॅटमध्ये आणि दुसऱ्या चॅटमध्ये अंतर कळून जाईल. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सहकार्य करत राहा मित्रांनो. लवकरच तुमचे सगळ्यांचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि काळजी घ्या मित्रांनो, रिझर्व वगैरे करून घ्या. 11 वाजता पेपर आहे. काही मुलं रात्री जातात, काही 1 दिवस आधी जा. तिथं राहायची वगैरे सोय असेल. बऱ्याच ठिकाणी म्हणजे राधास्वामी या ठिकाणी बरेच लोक देवस्थान म्हणून तिथं जातात आणि राहायची वगैरे सोय तुम्हाला तिथं कमी पैशात भेटून जाणार मित्रांनो. तुम्ही वाटलंच तर 1 दिवस आधी द्या, नाही जनशताब्दीनं आणि दुपारच्या गाडीने जा. जास्त तुम्ही अवकाळ करू नका मित्रांनो. एकदम आरामात जा, जास्त घाई नको, कारण तिकडं खूप गर्दी राहणार आहे. कारण लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईचा पेपर आहे, त्या कारणास्तव मी तुम्हाला सांगत आहे.